चूप रे जा. काकांना कशाला पण काय? पण आपण पप्पांपासून असं लपवायला नको असं मला वाटतं. बघा नुबेन, आपण आता हे काकांना सांगितलं ना तर ते मला कधीच ऑप्शनला जाऊ नाही देणार. मग माझी सगळी स्वप्न आहेत ना ते स्वप्नच राहून जाणार. अनुबेन सगळं अनुबेन, मला ना काकांच्या नजरेत माझ्याविषयीचा तो आनंद बघायचा आहे. त्यांना मला अभिमान वाटेल ना असं काहीतरी करायचं. तो अभिमान मला त्यांच्या डोळ्यात बघायचा आहे. अनुबेन, रितेश भाई, पप्पांना तुमच्याबद्दल अभिमान आहेच आहे, पण म्हणून आपण असं लपवायचं? नाही, खोटं नाही बोलायचं. खोटं नाही अजिबात. फक्त गोष्ट थोडी उशिरा सांगायची एवढंच बस. खोटं बोलायचं नाही, खरं थोडं लेट सांगायचं बस. आणि हे जर का काकांना कळलं ना अनुबेन, तर काका माझ्याकडून फक्त ऑप्शन नाही काढून घेणार, मला आणि किंजूला भोडिया बिस्तर बांधून घराबाहेर काढेल. तुला चालेल का मी आणि किंजू बेघर झालेलं चालेल तुला? असं रस्त्यावर फिरलेलं चालेल तुला? हा अनुदी, नाही असं का बोलताय तुम्ही? अरे हीच तर रिस्क आहे. ही रिस्क घेतली तर हे होणार अनुबेन, हे होणार, हेच होणार. तुला चालणार का तेवढं फक्त सांग. रितेश भाई, असं काही होणार नाही. मग मला सांग, असं काय होणार नाही? मग आत्ताच का आलं तुझ्या डोक्यात? का आलं तुझ्या मनात आत्ताच की तुला पण वाटतं मला हे नाही जमणार? हा ठीक आहे, तुला वाटतं मला नाही जमणार ना, काकाजींना पण वाटतं मला नाही जमणार, कोणालाच वाटतं मला नाही जमणार. नाही, इट्स ओके, फाईन. तू छोड दे, तो नाही चाहिए अपने को. तुला जायचंय ना ऑप्शनला, तू जा. ओके, मी नाही जात, मी आय विल बॅकअप. ओके फाईन. रितेश भाई असं नाहीये. रितेश भाई, आपण हे ऑप्शन जिंकावं, म्हणजे ऍक्च्युली तू हे ऑप्शन जिंकावं हे मला पण हवंय. पण मी पप्पांना शब्द दिलाय आणि मला असं वाटतं त्याचा मान राखणार. अनुबेन, मान राखणार. तुझ्या शब्दाचा आणि काकाजीचा दोघांचा बी मान राखणार. अरे उद्याच्या ऑप्शन मध्ये बघ फक्त मी काय करतो. बोला नाही रितेश भाई, ऑनचे मोठं गॉनचे उद्या कसा जादू करतो ना ते बघ. एक हिंदी उद्या फुल सेलिब्रेशनची तयारी करून ठेव. खाना वाना मस्त बीटा बेटा बना के रख. अनुबेन, तू फक्त बघ उद्या मी काय करतो. आणि एकच छोटी गोष्ट, एक रिक्वेस्ट करू, मला एक बी फोन करू नको. मला काय वाटलं मी फोन करेन, पण मला हा ऑप्शन माझ्या हिमतीवर करायचा आहे अनुबेन, प्लीज. बर, मला काय फक्त सेलिब्रेशन करायचंय आणि त्याचीच तर तयारी करतोय. हो ना पप्पा, कधी एकदा यश येतोय आणि गुड न्यूज देतो असं झालंय मला पण. येस. बरं, काही महत्वाचं काम होतं का? अरे हां, मिथिला, तिला आपण एका चांगल्या डॉक्टरला दाखवू. नाही पप्पा, आय मीन मिथिला इज फाईन. माझं लक्ष आहे तिच्या तब्येतीकडे. मग मला जरा तुमच्याशी एका महत्वाच्या पण नाजूक विषयावर बोलायचं होतं. बोल ना. पिकूचू मला सांगत होता की गेले काही दिवस परी शाळेत खूप अस्वस्थ असते. हो का? पप्पा, परीच्या फ्रेंड्स आहेत ना, तर त्यांना पिकअप ड्रॉप करायला प्रत्येकीची आई असते त्यांच्याबरोबर. आणि नेमकं हे बघूनच आपल्या परीचा चेहरा पडतो. आठवण येत असेल ना तिलाही नेहाची? गेले 2 दिवस इतकी गप्प आहे ना, काल तर कारण नसताना अचानक रडायला लागली. आणि हे तू मला आत्ता सांगतेस? पण ठीक आहे, तू एक काम कर, तू नाही तर मिथिला तिला शाळेत सोडायला आणि आणायला जात जा. पप्पा, पण हे परमनंट सोल्युशन नाहीये ना. का तुम्हाला जायला जमणार नाहीये? तसं नाहीये पप्पा, पण मी मगाशीच म्हणाले होते ना की मला महत्वाच्या पण नाजूक विषयावर बोलायचं, तर तुम्ही प्लीज माझं म्हणणं ऐकून तर घ्या ना. अरे बोला नाही, तू डॉक्युमेंट रेडी राख नाही. हा, अरे હું શું તો બાંધો જ નથી. બોલો ને रितेश भाई ऑन છે.
लोकांना इकडे येऊन इज्जतचा फालुदा करून घेण्यात काय मजा वाटते कळत नाही. काय म्हणालात का? अरे हो, हॅलो. काय? नाही, मी असं म्हणत होतो की या हॉलला बीजा दरवाजा पण नाही नी. डील हारल्यानंतर तोंड लपून पळायला. मिस्टर मेहता, एक म्हण आठवली मला ऍक्च्युली, जो गरजते वो बरसते नाही. सॉरी सॉरी सॉरी, ऍक्च्युली तुमच्यासाठी एक दुसरी म्हण आहे. भौंकने वाले कुत्ते काटते नहीं. ऑल द बेस्ट मिस्टर मेहता. Ladies and gentlemen, please to be seated. प्लीज. बिडिंग प्रोसेस लवकरच सुरू होत आहे. बसून घ्या आपापल्या जागेवर प्लीज. ताई ताई शेफाली म्हणते आपण ताईच्या आवडीचं काहीतरी छान बाहेरून मागूया. अरे बाहेरून कशाला, आपण आहोत ना 3 जण, घरीच काहीतरी करूयात. हे बघ ना, मी भाज्या पण काढून ठेवल्यात. अगं नाही, 15-20 मिनिटात येईल की, मी लगेच ऑर्डर करतो ना. अरे नाही वेळ लागणार, आपण आहोत ना 3 जण, पटकन होईल. आणि किती मस्त फ्रेश भाजी आहे बघ ना, घरीच करूयात आपण. बरं ठीक आहे, मग भाजी घरी करूया का? ताई मी एक काम करतो, पालेभाजी तर तुला अशी आवडत नाहीच ना, आणि त्यात मेथी म्हणलं की तू अगदी तोंड घाण करतेस. मी एक काम करतो, शेफालीला म्हणतो की पत्ता कोबीची भाजी कर, छान डाळ घालून. ओके? बऱ्याच गोष्टी लक्षात येतात तुझ्या, पण आता ना माझ्या आवडीनिवडी पण बदलल्या तरी. का? मला ना पालेभाजी खरंच खूप आवडते. तिकडे एवढी फ्रेश मिळत नाही ना, आपण पालेभाजीच करूयात. हे पण तुला चालेल ना? म्हणजे तुला यशकडे जायचे, उशीर नाही ना होणार तुला? नाही ठीक आहे, वेळ पण ठीक आहे. तुला पालेभाजी आवडते ना, आता मग आपण मेथीची पालेभाजी खाऊ. ओके? शेफाली. हा सर. काय सर? शेफाली, आतून पटकन एक कात्री आणा ना. सर पण कात्री कशासाठी? याचे देठ कापायचे भाजीचे, मेथीच्या. सर भाजी ना कात्रीने नाही, मला माहितीये निवडायची असते, पण टाइम मॅनेजमेंट, थोडस मला वेळेचं नियोजन करायला लागेल. पटकन कात्री आणा ना प्लीज. ओके सर, आणते. ताट पण घेऊन या. काय झालं, तू हसतेस का? मग काय रे, ही टाइम मॅनेजमेंट वगैरे सगळी गणित ऑफिस मध्ये असतात. घरातली कामही घरच्या सारखीच करायची असतात. अगं बरोबर आहे, पण काय आता थोडासा उशीर झाला असेल ना, तर मग ही अशी पटकन भाजी. एक मिनिट, कात्रीने कोणी भाजी कापली होती का? शेफाली काय तू पण, तू तरी सांगायचंस ना त्याला. तो हो म्हणाला आणि त्याला तू पण हो म्हणालीस का? नाही ते मी सांगतच होते, पण हे बघ, ही भाजी आहे ना, ही अशी निवडायची असते. हा घे, आता तू निवड. कशी मस्त फॅन्टॅस्टिक भाजी होईल बघ. मी हा द्या, मी पण निवडतो. तिकडे ऑप्शन मध्ये काय चाललंय कोण जाणे. त्या माथे फिरू मेहताने आता काही गडबड नाही केली ना, म्हणजे मिळवलं. नेहा, तूच प्रोटेक्ट कर बाबा आता यशला. हा शानपण त्याला कोणी करायला सांगितलं? पप्पा, मीच रितेश भाईंना जायला सांगितलं. अगं तुला मला सांगावं पण वाटलं नाही का, विचारावं असं वाटलं नाही का की मी रितेशला पाठवते म्हणून? हा, तू एवढी मोठी झालीस, डिसिजन घ्यायला परस्पर का बापने अक्कल नथी? तसं नाहीये पप्पा, मला काय वाटलं की मी गेले काय का रितेश भाई गेले काय. ऑप्शनच जिंकायचंय ना, आणि ते आपण मेहताच जिंकू. मला खात्री आहे पप्पा, रितेश भाई खरंच खूप मेहनत करतायत. त्यांना हे ऑप्शन जिंकायचंच आहे.
त्यांना तुमच्या नजरेत स्वतःला प्रूव्ह करायचंय पप्पा, म्हणून ते हे सगळं करतायत. अरे पण त्यासाठी एवढं मोठं ऑप्शन दावणीला लावायचं? आजचा दिवस किती महत्वाचा आहे हे मी तुला सांगितलं होतं की नाही? होतं की नाही? हो ना काकाजी, मी तर ठाकूरजींसमोर आहे ना मावा पेड्याचा प्रसाद पण ठेवलाय आणि सांगितले की यांना जिंकू दे. तुम्ही बघा, ते ना ही बातमी घेऊन येतच असणार आहेत. कसली डोंबल्याची बातमी कंजल? हा अगं लँडची प्राइस डबल टिबल करून ठेवली त्यांनी. अरे तोंड आहे म्हणून बोलत सुटायचं का आपलं? घरी तर वायफळ बडबड करतच असतो, तिथे आकडे बोलतोय. अरे कशावर किती शून्य लावायचे, कधी लावायचे याची शून्य अक्कल आहे त्याला. त्याने जो घोळ घालून ठेवलाय ना, आता आपण जिंकलो तरी हारल्यासारखंच आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं ना ते जिंकून येतील? कपाळ माझं. तो एक शहाणा आणि तू एक नगास न घात. अगदी ऑप्शनला गेलाय की फाफडा जिलबी घ्यायला गेलाय हेच कळत नाहीये. नुसता मेहता नाव असून उपयोग नाही. बिझनेस अंगात असावा लागतो, रक्तात असावा लागतो. लोकांचे मला फोन यायला लागले. कळतंय का तुला? अनु, तुला तरी कळतंय का? हो पप्पा, आय एम सॉरी. ऑप्शन जिंकेन म्हणून तुम्हाला शब्द दिला होतास, पण मी हारतोय. माझ्या घरातली माणसं मला हरवतायत. लक्षात येत आहे ना? आणि एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यभर, हा अनुभव लक्षात ठेव आयुष्यभर. माझी मस्करी करतो हा? समजला काय तू? ए चौधरी उरीत तेस मेहता छू, हा समजा ना? वाट लावून टाकेल वाट. सॉरी सॉरी, मी घाबरलो. हा खरंच, पण माझ्यावर आवाज चढवून काय होणार आहे मिस्टर मेहता? जिकडे चढवायचा तिकडे आवाज चढवा ना, मग वाट कोणाची लागेल ते कळेलच. लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज आपापल्या जागेवर बसून घ्या. एक्सक्यूज मी. $180 करोड. $180 करोड 70,000. $250 करोड. $250 करोड. आता मी काय बी बोललो तर काका माझी खांडवी करतील, आणि नाही बोललो तर खमण मेलो. हा मिस्टर मेहता, प्लीज कोट युअर प्राइस प्लीज. थोड़ा पानी मिलेगा, हो सके तो ठंडा. $250 करोड 1, $250 करोड 2, सर ऑप्शनचा विचार करताय का? अर्थात शेफाली, इतकं महत्वाचं डील आहे, महत्वाचं ऑप्शन आहे. यश तिकडे एकटा आहे आणि मी इथे काय करतोय? मेथ्या निवडतोय. पण सर
इतका महत्वाचा दिवस असताना तुम्ही थांबलातच का? अहो शेफाली, मग मी काय करायला हवं होतं? मगाशी तुम्ही म्हणालात ना की तुम्ही ऑफिसला नाही जाणार, ते ऐकून मलाच आश्चर्य वाटलं. पण ताई असताना मी तरी तुम्हाला काय बोलणार ना. काय करायला पाहिजे होतं मी, मला सांगा तुम्ही. ताई आणि तुम्हाला असं सोडून द्यायचं का? तुमच्या आणि ताईमध्ये परवा काय झालं आपल्या लक्षात आहे ना? पनीर कोफ्त्यावरनं तुमच्या दोघींमध्ये जे काही झाले गैरसमज वगैरे, आणि असं असताना परत मी काय करायचं? तुम्हाला इथे ताईच्या तोंडी द्यायचं आणि निघून जायचं. परत काहीतरी झालं तर? आधीच ताईवरती इम्प्रेशन पाडता पाडता नाकी नव्हतं. सॉरी सर, माझ्यामुळे उगाच तुम्हाला थांबावं लागतंय. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमच्यामुळे काही घडलेलं नाही. नाही सर, तरी पण सॉरी. अरे परत तेच म्हणतो ना, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या ठेवता आल्या पाहिजेत, हे शिकलोय मी आता. कानाला खडा लावलाय. सर काय? तुम्ही यश सरांना फोन करून पहा ना. आणि काय? नाही म्हणजे तिकडे काय चाललंय हेही तुम्हाला कळेल आणि तुम्हाला जरा रिलॅक्स पण वाटेल. अहो कळेल ते वेगळी गोष्ट. समजा तो मला म्हणाला तू कुठे पोहोचलास, तर मी काय सांगू? सर जे आहे ते सांगा ना. काही काय? सर यश सर जरी तुमचे बॉस असले ना, तरी आधी तुमचे मित्र आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी थांबला होता हे जर त्यांना सांगितलं तर ते समजून घेतील तुम्हाला. बरं, जर तुम्ही त्यांना कॉल केला ना तर त्यांना खूप बरं वाटेल. तुम्ही जरी त्यांच्या सोबत नसला तरी ऍटलिस्ट फोनवरून त्यांच्याकडून अपडेट्स घेताय, हे खूप छान वाटेल त्यांना. सर तुम्ही करा फोन. हे घ्या, तुम्ही फोन करा. म्हणजे आतापर्यंत ऑक्शन संपत आलं असेल ना, मग यश सर डील जिंकल्यावर नक्कीच सगळ्यात आधी पॅलेसवर जातील परी आणि आजोबांना भेटायला. नाही बरोबर आहे, पण मग इथे ताई. मला माहितीये ताई बाहेर आला ना तर यांना जाऊच देणार नाही, आणि हे माझ्या काळजीपोटी थांबले तिथे. तुम्ही ताईचं टेन्शन घेऊ नका, मी सांभाळते सगळं. मी सांगते त्यांना काहीतरी. मी जाऊ का नक्की पॅलेसवर? हो तुम्ही जा. इथे काही लागलं तर तुम्ही मला फोन करा. आणि मी करेन, तुम्ही निघा. हा ठीक आहे. शेफाली थँक्यू सो मच. घ्या पटकन घ्या. समीर, ताई समीर काय ग? समीर कुठे आहे? ते बाहेर गेलेत. काय आणायला पाठवलंस तू त्याला सकाळी सकाळी? नाही ते मी नाही पाठवलं. मग त्यांना ना कॉल आला होता, सो ते म्हणाले एक महत्वाचा कॉल आहे आणि त्यांना जावंच लागणार. मी थांबा थांबा म्हणाले तरी थांबले नाही. मग मी भाजीचं बघते म्हटलं तर ते. नेहा अशी का बघत होती माझ्याकडे? आर पार. तिच्या नजरेत ना प्रेम, ना आपुलकी, ना ओळख. नेहाच होती ना ती, माझी नेहा. सोन्याचं आहे, काय गरज होती एवढं महाग? माझ्या बायकोसाठी गिफ्ट आहे. एवढं महाग? ऑफकोर्स गरज होती. नेहा गप बस, काही बोल नकोस. ओके आधी ना मला परीची खूप भीती वाटायची, पण आता मला माहितीये मी असेल नसेल ना तिच्यासोबत तरी तू असशील.
तरी परीला आईच्या काळजीने, आईच्या मायेने शिकवते. म्हणजे मी तिला तसं वॉर्न केलं होतं आधीच. काय ग, हो ना? छान. रेवती, ते जरा मला तुझ्याशी बोलायचं होतं. येतेस माझ्या बरोबर? हो येते. एक्सक्यूज मी पप्पा. आलेच. ये. एक बरी इकडे. फ्रेंड आल्यानंतर सरप्राईजचा काय प्लॅन आहे? मी डान्स करणार आहे. तू तिथे दाराच्या बाहेर राहणार. आजोबा, परी 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 रेडी रेडी. यश आला, यश आला, यश आला. रेडी रेडी, एकदम रेडी. परी परी ऑल द बेस्ट. पटकन. छान होत आहे. हा, तसं छानच कर. आणि अजिबात घाबरू नकोस, तुला सगळं छान येत आहे. फ्रेंड, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तू काहीच बोलायचं नाही. ओके ओके, स्टार्ट. हा स्टार्ट. कम ऑन परी. येस येस परी. वा. परी राऊंड. हा. वा 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 वा. परीसाठी एकदा जोरदार टाळ्या. फ्रेंड, काँग्रेस. तू जिंकून आला म्हणून तुला दिलेलं सरप्राईज कसं वाटलं? खूप छान. काय हे यश? अरे परफॉर्मन्स आवडला ना, मग इतके थंडपणे काय सांगतोयस? हे असं कौतुक करतात का कोणी? अरे तिला छानपैकी उचलून घ्यायचं, तिचे पापे घ्यायचे, टाळ्या वाजवायच्या. काय हे असं बोलायचं खूप छान? 2च शब्दामध्ये कौतुक संपलं. अरे ह्या परफॉर्मन्स साठी तिने किती मेहनत घेतली होती माहितीये का तुला? फ्रेंड, मी डान्स करता करता एक स्टेप चुकली. तुला कळलं नाही ना? नाही ग. मला रेवती टीचरांनी सांगितले की आपण चुकलो तरी दाखवायचं नाही. आपल्याला माहिती आपण चुकलोय, पण बघणाऱ्याला तरी माहिती की आपण चुकलोय. आपण न थांबता डान्स सुरू ठेवायचा. मी तसंच केलं. अरे आम्हालाही द्या ना उकडीचे मोदक. समीर, तू किती खाणार? मी काय, मी यश बरोबर मी पण खाईन पोटभर. काय यश? यश, एक तरी घे ना मोदक. हा, नकोय मला सांगितलं ना. काय झालंय? तू असं गप्प का आहेस? डील हरलोय आपण. काय? तू तू काय बोलतोयस? यश, तू मस्करी करत नाहीयेस ना? हे डील किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ते? नाही आजोबा, तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे. यश आपल्या सगळ्यांची थट्टा करतोय. हा हो बरोबर आहे, थट्टाच करतोय. मला आत्ता आठवलं.
तुम्हाला मागच्या वेळेस आठवतं का त्यांनी काय केलं होतं? असंच कुठलं तरी डील तो जिंकून आला, पण आपल्याला आल्यावर काय सांगितलं की आपण डील हरलोय आणि नंतर म्हणाला की सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, आपण डील जिंकलोय. बरोबर की नाही यश? हे यश, पण आता हा खेळ खेळायची ही वेळ नाही. ओके, तू काय परी एवढा लहान आहेस काय असं खेळ खेळायला? मी कुठलीही मस्करी करत नाहीये. आपल्याकडून हे जर डील गेलंय तर मग ती जमीन जिंकली कोणी? तो कालचा माणूस जयंतीबाई मेहता. हो, मला वाटलंच होतं हा माणूस जमीन मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आयुष्यभर त्यांनी हेच केलं. काहीतरी काळं बरे करून त्यांनी ही जमीन हडपली आहे. यश, मी तुला सांगत होतो ऑक्शनची वाट पाहू नकोस. मी माझ्या लेवलला कोणाशी तरी बोलून सोनबाईसाठी ही जमीन मिळवतो. बघितलंस काय झालं ते? आजोबा तुम्ही थोडं शांत व्हा. अरे कालपर्यंत मी शांतच होतो रे, पण मला आज त्या जयंतीबाईशी बोलायलाच हवं. तो म्हणेल त्या किमतीला मी ही जमीन विकत घेईन, पण मला ती जमीन हवी. आजोबा. समीर, चॉपर तयार ठेवायला सांग. या जयंतीबाईंनी काही गडबड केली असेल ना? जयंतीबाईंनी काही गडबड केलेली नाहीये. अरे पण मग मला त्याच्यासमोर बोलू तरी त्यांचा दे. काही संबंध नाही, तर कशाला उगाच? तू ओरडतोय का आजोबा? काय म्हणतात एकदा ऐकून तरी घे. तुला सांगितलं कळत नाही का रे समीर? मी सांगतो ना, जयंतीबाईने काही गडबड केली नाहीये तर नाही केली. तू बघितलंस ना काल यश कसा भागला सगळ्यांशी? मी तुला खरंच सांगते, आमचं यश ना असं खरंच कधीच नव्हतं. चांगला आहे ग तो, खरंच चांगला आहे. खचत चाललाय ना म्हणून असा विक्षिप्तपणे वागतोय. खर तर नेहाचं जाणं त्याने अजून एक्सेप्ट नाही केलेलं. त्याच्या दुःखातून बाहेरच पडला नाहीये यश. ती नेहाच असते सतत त्याच्या मनात. मी काय करू मला ना कळतच नाही. मुलासारखं मानते ग मी त्याला, तसंच वाढवलंय आणि इतकी काळजी वाटते ना मला त्याची. काय करू मी? मला समजतंय मॅम, तुम्ही अजिबात त्रास नका करून घेऊ. तुम्ही शांत व्हा बरं आधी. बरं मला सांगा, या सगळ्यामध्ये मी तुमची काही हेल्प करू शकते का? तुला आठवडाभर इथे येऊन राहावं लागेल रेवती. मग तू असलीस की माझी परी किती आनंदात असते, तुझ्याशी मनातलं सगळं बोलते. तू काळजी घेतेस की नाही तिची? तशी तू इथे राहिलीस ना की आठवडाभर तिची काळजी घेऊ शकशील. प्लीज प्लीज रेवती, प्लीज तू. आणि अजून एक टास्क आहे. तू जितके दिवस इथे आहेस तितके दिवस यशच्या मनात नेहाचा विचारही यायला नको. म्हणजे आमचा यश नेहाचा सतत विचार करत राहतो ना, मग तो जागरण करतो आणि मग दुसऱ्या दिवशी चिडचिड होते त्याची, राग करतो तो. प्लीज तू त्याच्यासाठी मला मदत कर तू, प्लीज. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला असं मध्ये कट केलं, पण मला हे असं नाही येत आहे. म्हणजे मला एकदा माझ्या आईला विचारावं लागेल. ऑफकोर्स, आठवडाभर घराबाहेर राहायचं म्हटल्यानंतर आईला विचारावं लागेल. राईट, विचार. विचार. रेवती, माझ्या घरच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुला एक गोष्ट दाखवायचीच विसरले. थांब. हे बघ, हे ना काही लोकेशनचे फोटोग्राफ्स. ते तुला तुझ्या डान्स अकॅडमीसाठी जागा हवी होती. हो, शोधतेस ना तू? येस येस, एक्झॅक्टली. तर मला यातल्या काही 2-3 जागा आवडल्या होत्या, सो आय थॉट. तू ठीक છે ને મમ્મી? હાલો દીકરા, હું ઠીક છું.
हे काय, तू एवढी मोठी बिझनेस वुमन आहे हा, आणि एका इंजेक्शनला घाबरते? लोकांना कळेल तर हसेल तुझ्यावर. असू दे, पण मला खूप भीती वाटते. मी कोणाला इंजेक्शन देऊ शकत नाही आणि कोणाला इंजेक्शन देताना बघू पण शकत नाही. का कोणाच टोका, मला इंजेक्शनची खूप भीती वाटते मम्मी. असं वाटतं आत खोल कुठेतरी मलाच दुखतंय. ते गए साल पहिले ते घडलं ना. मम्मी, आपण ठरवलं ना या विषयावर आपण काही बोलायचं नाही. चल, अजून 2 राऊंड करायचे. ना ना, थाकी गई हवे. मम्मी, 2 राऊंड आहे. चल ना. गुड गर्ल आहेस ना? मारी सासू. अनुबेन શું થયું? સાચું કોણ આલો હતો બહાર? अरे तो रिपोर्टर होता. मग मला का नाही सांगितलं? ॲरोगन्स, एवढा ॲरोगंट होता तो अनुबेन, मोठमोठ्यानं ओरडत होता. हे बघ, तू अशा लोकांना न भेटलेलं बरं. असे मोठमोठ्याने ओरडू कसे शकतात? ते असे कसे वागू शकतात? अनुबेन, इथे असंच असतं. इथे कोण कधी का कशाला कोणावर उद्धटपणा करेल काही सांगता येत नाही. इथे असंच आहे. हे बघ, अशा माणसांपासून आपण लांब राहायचं बस. आणि हे ब्रेसलेट, हे एवढं महाग ब्रेसलेट त्या रिपोर्टरचं होतं. हे एवढं महाग ब्रेसलेट त्या रिपोर्टरचं होतं. हिने पकडलं वाटतं. आता खोटा बोलून काय उपयोग नाही. काय विचारते रितेश भाई मी? हे एवढं महाग ब्रेसलेट त्या रिपोर्टरचं होतं का? ते रिपोर्टर नव्हता तो. मग कोण होता? यशवर्धन चौधरी. यशवर्धन चौधरी. तो बिझनेसमॅन का? यस. पण मग तुम्हाला खोटं का सांगितलं? अरे हा यशवर्धन चौधरी तो जगन्नाथ चौधरीचा पोताच आहे ना. जगन्नाथ चौधरी म्हणजे काकाचा रायवल नंबर 1, 1 नंबरचा रायवल. या जगन्नाथ चौधरीने काकांना हमेशा कॉम्पिटिशन, हमेशा हरावी. अख्ख्या बिझनेस वर्ल्ड मध्ये काका आणि जगन्नाथ चौधरीची रायवली सगळ्यांना माहिती. पुढच्या काही मीटिंग्स किंवा पुढची कामं महत्वाची आहेत ना, आणि आम्हाला त्याची कल्पना आहे. ओके, या भेटू. चला यशवर्धन, कामाला लागूया. आजच्या मीटिंग्स लाईंड अप आहेत. अरोरा भेटतात आपल्याला. दिवस सगळं ऑक्युपाइड आहे. निघूया. तुझा मी येत नाहीये. ओके, मी निघ. समीर, मला थोडं बोलायचं तुझ्याशी. अरे बोलायचं काय, आता काम महत्वाचं आहे ना. अरोरा भेटतायत. हो, पण मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे. कामही महत्वाचं आहे यश, आणि काम केलं पाहिजे. सो मी निघतो आता. परत ट्रॅफिक लागलं तर पंचायत होईल. शिवाय मला अजून एक महत्वाचं काम म्हणजे फॅमिलीला वेळ द्यायचा आहे. शेफाली आहे, माझी बहीण आली आहे. मी निघतो. समीर, मुद्दाम करतोस नाही सगळं? अरे मी का मुद्दाम करेन? काम महत्वाचं आहे, मला तू शिकवलंस ना. ऑप्शन तर आपल्या हातातून गेलंच आहे. नेहाच्या आठवणीत आपण फक्त एक गोष्ट करणार होतो, ती पूर्ण नाही झालीये. मी ऑलमोस्ट जिंकलो होतो. मी ज्या जागेचा भाव डबल केला ना, तेव्हा घाम फुटला होता त्या मेहताला. ऐन वेळी तिथे. ऐन वेळेला असं काय घडलं यश? मान्य कर ना यश, मान्य कर. तयारी कमी पडली, आपण हरलो हे मान्य कर. सगळ्यांना माहितीये तू एक सक्सेसफुल बिझनेसमन आहेस. इथून पुढेही राहशील. पण ठीक आहे, एक ऑप्शन तुझ्या हातातून गेलं, हे आता ऍक्सेप्ट कर. काय कारण देतोस तू? मी भाव डबल केला होता, त्याला घाम फुटला होता, आणि ऐन वेळेला असं काय घडलं? कुणामुळे घडलं हे? नेहामुळे.
नेहामुळे समीर. किंजू 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 अच्छे दिन आने वाले हैं, બધું સારું થઈ જશે. मला केवढा आनंद झालाय किंजू, यू कॅनॉट इमॅजिन. यस म्हणजे किंजू, मी अनुला हे पटवून दिलं की तो यशवर्धन चौधरी केवढा माथे फिरू आहे. पण त्यामुळे काय होणार आहे? काय होणार, तो माथे फिरू आहे कळल्यामुळे अनुबेन त्याला भेटणारच नाही. भेटायचं सोड, त्याला अपॉइंटमेंट पण देणार नाही. मग त्याला राग येणार, कारण त्या जमिनीमध्ये त्याला आपल्या स्वतः पलीकडे जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे एकदा त्या यशवर्धनचा राग रिव्हेंज मोडवर गेला नाही की तो स्वतःच अनुबेनच्या प्रत्येक कामात रोडा घालत राहील, तिचं काम बिघाडत राहील. मतलब साप मरे और लाठी भी न. अरे अरे किंजू 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 सोच असे तू साप बोलला? अरे मारी इंटेलिजंट मुरली, ती म्हण आहे तर चालते ना. मी सांगतो काय ना, मला सांगायचं असं आहे की आता आपलं पुढचं सगळं काम तो यशवर्धन चौधरी करणार. आपण फक्त मागच्या सीटवर बसायचं आणि पिक्चर बघायचा पॉपकॉर्न खात. आणि करेक्ट वेळ आली की काकांना सांगायचं की बघा तुमची भरोसेमंद अनु कशी फेल्युअर आहे, तिला कायच कसं जमत नाही. आणि एकदा हे काकांना पटला ना की मग अनुबेन तो गियो. आणि त्यानंतर मेहता इंडस्ट्रीनो इकलो तो मालिक हूँ छे. अगं परी बाळा, ऐक. अगं मिथिला, काय झालं परीला? का अशी निघून गेली ती? बघा ना पप्पा, यशच्या वागण्यामुळे ना परी खूप घाबरली हो. आणि त्यातून तिला नेहाचीही खूप आठवण येत होती. सारखे आई पाहिजे असंच म्हणते ती. तर जेवलीही नाही होती. मी आले सा पप्पा, बघते 2 घास तरी खाते का. पप्पा, मी हेच तर म्हणत होते ना की परीला आईची, तिच्या मायेची जास्त गरज आहे. हे यशच्या अशा वागण्याने ना अजूनच बिथरली ती. पप्पा, मला एक विचार आला होता, मी सांगते तुम्हाला, बघा तुम्हाला कसं वाटतंय. ती परीची टीचर आहे ना, डान्स टीचर, तिला जर आपण आठवडाभरासाठी आपल्या घरी राहायला बोलवलं तर? नाही म्हणजे मला काय वाटतं की आपली परी त्या टीचर बरोबर जरा रमते ना, तिच्याबरोबर जरा मनातलं बोलते, जरा बरी होती आपली परी तिच्या बरोबर. तर त्या टीचरच्या येण्यामुळे ना आपल्या परीला रिकवर व्हायला जरा जास्त मदत होईल असं वाटतं मला. नाही ठीक आहे, शेवटी परी आनंदात राहिली पाहिजे बस. आय अग्री विथ यू पप्पा. अरे भाई, क्या बात आहे. आठवडाभरासाठी का होईना, पण त्या रेवतीला घरात आणायला ग्रीन सिग्नल मिळाला म्हाताऱ्या. आता एकदा परीला या रेवतीची सवय झाली की तिला परमनंटली या घरात आणायला ग्रीन सिग्नल मिळणार. इतकी वर्ष ती परदेशात होती म्हणे, तिकडे त्यांचे काही बिझनेस सांभाळत होती. पण ती ऑक्शनच्या फक्त 2 दिवस आधी भारतात आली. रादर तिला मुद्दाम बोलवलंय जयंतीलाल मेहताने, कारण त्याचा असा समज आहे की अनुष्का जर असेल डीलच्या वेळी तो कुठलंही डील हरत नाही. आणि झालंय तसंच, डील ते जिंकले. ऑक्शनचं डील हे तिचं भारतातलं पहिलं प्रोजेक्ट होतं आणि त्यात ती यशस्वी झाली आहे. I don't believe this. I don't believe this, समीर. तुला खात्री आहे का तुझ्या सोर्सेसने ही जी माहिती दिली आहे ती खरी आहे? ऑफकोर्स 100% खरी आहे माहिती. मला नाही असं वाटत. आय नीड टू कन्फर्म दिस माय सेल्फ. मी स्वतः जाऊन तिला भेटणार आणि विचारणार आहे. कुणाला? अनुष्काला? हो. 1 मिनिट, कशा संदर्भात? डील संदर्भात किंवा लँड संदर्भात? हो,
काय बोलतोयस तू? हे बघ यश, तू असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीस. ओके, डील झालाय, आता ऑप्शन झालंय. आणि काय गरज आहे तिला जाऊन भेटायची? आपले दुश्मनासारखे वागत आले ते आजपर्यंत आपल्याशी, बरोबर? एखाद्या गरीबाला ते फुकटात जमीन दान करतील, पण चौधरींना म्हणजे आपल्याला, तुला ते दुप्पट किमतीला सुद्धा जमीन देणार नाहीत, हे लक्षात ठेव. त्याच्यामुळे तू असं काही करू नकोस. बघू. काय बघू म्हणजे? बघू म्हणजे बघू. एक मिनिट, तू जेव्हा असं काहीतरी बोलतोस ना यश, मला भीती वाटते. मी तुला आत्ताच सांगतोय, तू असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीस ज्याचा तुला, आजोबांना आणि आपल्या घराला त्रास होईल. ठीक आहे? बघू. चला चला चिऊताई, चारीकडे उजाडले, डोळे का बरं मिटले, अजूनही अजूनही. बापरे, अंग गरम का लागते तुला? अच्छा, ताप आलाय तुला? ताप कसा काय आला तुला आणि मला कळलंही नाही? गॉड, हाऊ इररिस्पॉन्सिबल ऑफ मी. आय एम सॉरी बेटा, माझं खरंच दुर्लक्ष होतंय तुझ्याकडे. परी, ए परी. हॅलो डॉक्टर, हा मी यशवर्धन बोलतोय. तुम्ही प्लीज लवकरात लवकर घरी याल का? परीला थोडा ताप आलाय हो. ओके ओके, थँक्यू. परी, असा कसा ताप आला तुला बच्चा? मी कसं लक्ष नाही दिलं तुझ्याकडे? आय एम सॉरी बेटा, आय एम रिअली सॉरी. काय रे यश, परीच्या डान्सकडे तुझं लक्ष नव्हतं ना? हल्ली फ्रेंडही माझ्याशी नीटचं बोलत नाही, अशी तुझी तक्रार ती सुनबाईकडे करत होती. डॉक्टर येतील हा? मी आठवडाभर चौधरींच्या पॅलेसमध्ये राहायला चालली. पॅलेसवर? का? काम आहे ग. कसलं काम आहे ग बाई? सांगणारच की नाही आता? तू ही अशी कटकट करतेस ना, म्हणून मी तुला काही सांगत. हो का? तू कुठे जायचं नाहीयेस. तू आधी शांत हो. हं? अगं, सिम्मी मॅम ना माझी गरज आहे. त्या माझ्यासाठी खूप काही करतात. त्या ना माझ्या डान्स अकॅडमीसाठी मला जागाही मिळवून देणार आहेत. पण त्या एवढं तुझ्यासाठी का करतायत? हे बघ, मला हे सगळं एवढं साधं सरळ वाटत नाहीये. आधीपासूनच मला संशय येत होता. आधी मिक्सर, मग इन्व्हर्टर, आणि आता ही डान्ससाठी जागा. हे बघ, तू कुठेही जायचं नाहीयेस. तुला ना माझं काही चांगलं झालेलं बघवतच नाही. अगं, या चांगल्याच्या नादात वाटोळ झालेलं नकोय मला. वाटोळ? वाटोळ तू करतेस माझं. मी जाणार. काय? मी वाटोळ करते तुझं? मी? थांब, तुला जायचंय ना? जा जा, पण ते आधी मला पेटवून जा. आई थांब. आई आई आई, सोड मला, तू सोड. आई आई खाली ठेव. आई खाली ठेव. तुला सक्सेस हवाय ना, तर दे नंबर पटकन. रितेश, नंबर दे. 9867444400. हेलो, ए યશવર્ધન ચૌધરી ભાઈ, અમે તમને જીતવા નહીં દઈએ. તું હજી અમને ઓળખતા નથી. હું 100 કિલો ઢોકળા પણ બનવું છે. તો એને શું કરે છે તું?
कोणाचा फोन होता? कोण बोलवत होतं तसं गुजरातीमध्ये? पण माझं नाव बरोबर घेतलं म्हणजे कोणी ओळखीचं होतं का? फोन करून बघतो कोण होता. શું કરે છે? હા, त्याच्याशी गुजरातीत बोलते, काय कळणार आहे का त्याला? आणि काय गरज काय त्याला फोन करून बोलायची? हा, फोन नंबर डिलीट कर, नंबर डिलीट कर. चुप चुप. रितेश, આ તમને મદદ કરું છું. અરે જરૂરત નથી. અરે મારી કરેજ સ્કીન ચલ ને ચલ. અનુબેન ને બગીતા તક અનુબેન. હા પપ્પા मी तेच बघायला. અનુબેન अरे रितेश अय्या શું કરે છે તું? अय्या ते फाईल दाखवायची होती ना अनुबेनला नवीन क्लायंटची, म्हणून काय शोधत नाही मी बघतो होते. फोन वाजतोय ना माझा. दाखवतो ना फाईल अनुबेन. अगं एक क्लायंट अनु. हॅलो, हॅलो हॅलो. हाय, एम आय ऑडिबल? हॅलो, मला फोन आला होता आता या नंबरवरनं. कोणाचा नंबर आहे? काही लागलं तर मला कळव. हो. आई, मला आई पाहिजे. आई, परी, आई, ए परी, काय होतंय बेटा? आई पाहिजे. काय होतंय ग? आई, मला आई पाहिजे. पट्ट्या ठेवते. आई, काकू अगं थरथरते ती. ए परी, मला आई पाहिजे. परी, आई, ए परी. आई, आई, मला आई पाहिजे. काकू अगं ही थरथरते. परी, हे काय झालं देवा? अरे देवा. आई परी, कुठे? आई येते बेटा, आई येते. आई इथेच आहे, आई इथेच आहे. ओके. आई, आता हिची आई कुठून आणायची रे? आई, आई, आई. परी, हे बघ, आपण बोलूया आईला. ओके. तू ब्रेव आईची स्ट्रॉंग मुलगी आहेस की नाही तू? हा, स्ट्रॉंग आहेस की नाही तू परी? परी, परी बच्चा, मी बोलवतो आईला. मी बोलवतो आईला. ओके. काय अवस्था झाली रे पोरीची? नेहा, का गेलीस का तू सोडून? एवढ्याशा जीवाला का गेलीस सोडून तू? परी येईल हे बघ. परी, शांत हो बच्चा. ए बच्चा, आई आहे बेटा, आई इथेच आहे. मी बोलवतो तिला. ओके. आई येते आता, थोड्या वेळात येईल आई. ओके. आई तू कुठे जाऊ नको, इथेच थांब. कुठेही जाणार नाही आई. ओके, कुठेही जाणार नाही आई. यश, मी यांना सांगून येऊ का? नाही काकू, अगं उगत सगळे पॅनिक होतील. ती होईल आता शांत. झोप लागेल तिला आता. किंजू, किंजू, अरे किंजू, अरे उठ नहीं किंजू. अरे खाली काय तर. अरे किंजू उठ. अरे कुंभकर्णी बेन, अरे खाली.
अरे कुंभकर्णी बहन अरे તમે મને આટલી રાત કેમ જગાડો છો? अरे खाली खाली राडा झालाय. કોણ મરતે? કોણ આલાय? खाली तो यशवर्धन आलाय. कोण? चौधरी? अरे हा यशवर्धन चौधरी. इंचू आता राडा होणार खाली. आता फक्त तू एक काम करायचं, मी जे बोलेन त्याला हो म्हणायचं. हा हा चल 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 चल. अरे मारी जलपरी, चल ना चल चल ना चल 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 चल. बघा मिस्टर मेहता, मी रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज मला एकदा त्यांना भेटू द्या प्लीज. मला तिच्याकडे खरंच, त्यांच्याकडे माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आय रिअली नीड टू स्पीक विथ. मला प्लीज एकदा भेटू द्या. जस्ट वन्स प्लीज. जस्ट वन्स. एकदा ठीक आहे. मग एक काम कर. शुअर. एकदाच, फक्त एकदाच जगन्नाथ चौधरीला माझ्या चपलेवरती नाक घासायला सांग. मग मी विचार करेन. बस. या पुढे जर का माझ्या आजोबांचं नाव घेतलं ना, तर मी विसरून जाईन जयंती मेहता की मी तुमच्या घरात उभा आहे. मला सगळ्यांनी सांगितलं होतं की जयंती मेहता अत्यंत खालच्या दर्जाचा माणूस आहे, पण तरी सुद्धा मी ठरवलं होतं की मी तुमची परमिशन घेईन आणि मगच तुमच्या मुलीला भेटेन. बट आय एम डन. आय एम डन. खूप सांगून बघितलं, खूप समजावून बघितलं. आता अनुष्का मेहताला भेटण्यापासून मला कोण थांबवतं बघतोच मी. हे चौधरीचं घर नाहीये. इथे तुझी गुंडागिरी चालणार नाही अजिबात. अरे काय किती हाका मारतीये मी तुला. लक्ष कुठे आहे तुझं? तब्येत बरी आहे ना? I'm fine, yeah. What you're fine? मी खूप हाका मारत होते. काय रे? काही विचार चालू आहेत का? दमलायस का तू यश? हा नाही, आय अंडरस्टँड. तो दिवसभर परिशेजारी बसून होतास, सकाळपासून काही खाल्लं नसेल. हाय नो, परीमुळे स्ट्रेसही आला असेल तुला. तू एक काम कर, तू खाऊन घे, मग तुला बरं वाटेल. हा ये ये म्हणते ना, खाऊन घे, मला कळतंय. I'm sorry बेटा. मी ओरडलो, चिडलो म्हणून घाबरलीस ना तू. आय प्रॉमिस त्याच्या पुढे असं नाही होणार. ओके? खरंच नाही होणार. प्रॉमिस? प्रॉमिस. किती गोड ते. दॅट्स माय गर्ल. दॅट्स माय गर्ल. यु नो व्हॉट, आज आपण धमाल करूया. जस्ट यू अँड मी. एकदा तू आता यू फ्रेशन अप, त्यानंतर आपण गार्डन मध्ये जाऊ, आपण खेळू, त्यानंतर आपण जेवायला कुठेतरी बाहेर जाऊ, आणि त्यानंतर विल गो फॉर अ लॉंग ड्राईव्ह. जस्ट यू अँड मी, द टू ऑफ अस. आज ऑफिसला सुट्टी आहे का? हो. का? कारण ऑफिसमध्ये तो डायनासॉर आलाय ना. एवढा मोठा डायनासॉर आहे तो, माहितीये का? तो ऑफिसमध्ये घुसलाय. जोपर्यंत तो बाहेर जात नाही आम्ही कसं जाणार? आणि त्याचे एवढे एवढे मोठे मोठे एक एक दात आहे, असे एवढे सगळे 100 दात असे वाजवतो तो. थोडी भीती वाटते माहितीये. सो आम्ही थांबलोय. तो एकदा बाहेर गेला की मग आम्ही ऑफिसमध्ये जाणार. खरंच? तू मला फसवतोयस ना?
माझ्या बरोबर खेळायचंय म्हणून ऑफिसला बुट्टी मारून घरी थांबतोय ना? मला सगळं कळतं कारण मी मोठी झालीये. ओ रिअली? बोपले, मला माहितीच नव्हतं. मला तर वाटलं तू अजून उलाशा नाही, उलाशाच आहे तू. उलाशा आहे ना? पण मला खरं खरं सांग, ऑफिसला सुट्टी आहे की सुट्टी नाहीये? तर तो तुला बाहेरही कुठे गाठू शकतो. त्याने तुला कुठे बाहेर गाठलं तर? पप्पा आता तो माझ्या समोर येणार नाही. मी ज्या पद्धतीने त्याला बोलले ना, मला नाही वाटत तो यापुढे असं काही करेल. पप्पा आणि तुम्ही सांगा, माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? अशी पोलीस कंप्लेंट केली असती का? नाही ना. मग मी तुमचीच मुलगी आहे ना पप्पा. अरे पण अनुबेन, तू लक्षात का नाही घेत? शी इज राईट. टेक केअर बेटा. रितेश भाई, निघूया. हा काय येतो. चला रितेश, काळजी घे तिची, लक्ष ठेव. हा ऑफकोर्स, टेन्शन नाही लो. मी मिक्सर देणारच होते. आय मीन मीच येणार होते. मी स्वतः तुम्हाला भेटायला येणार होते आणि हे सगळं सांगणार होते. मला ते नाही जमणार, पण हे तुझ्यासाठी. जमिनीचे पेपर्स आहेत. तुला तुझी डान्स अकॅडमी उघडायची होती राईट? त्यासाठीच एक जागा फायनल केली मी, त्याचेच पेपर्स येते. उत्तम जागा आहे, प्राईम लोकेशन. हे कसले पेपर्स आहेत? हे तुझ्यासाठी. हे माझ्यासाठी. म्हणजे? लेट मी एक्सप्लेन. हे ना एक कॉन्ट्रॅक्ट आहे. यशवर्धन चौधरीशी लग्न झाल्यावर तुझ्या नावावर जे काही होईल ते सगळं तू माझ्या नावावर करणार आहेस. ओके? हा म्हणजे घाई नाहीये. हे सगळं लग्नानंतर हळूहळू होणार आहे, पण जेव्हा हे तुला मिळेल त्यावेळी तुझं मन विचलित झालं तर? म्हणून हे पेपरवर्क केलेलं बरं नाही का? कसं आहे ना, प्रत्येकाची ना आपापली काहीतरी स्वप्न असतात. कसं आहे ना, एक आई म्हणून तुम्ही रेवतीच्या काळजीपोटीच तिला बोलताय हे कळतंय मला, आणि साहजिकच आहे. जगातली प्रत्येक आई असंच करते. मी तेच करते, आई आहे ना मी, कळतंय मला. पण विश्वास ठेवा माझ्यावर. मी रेवतीला माझ्या मुलीप्रमाणे जपेन. आमच्या पॅलेसमध्ये तुमची रेवती नाही, तुमची नाही, आपली रेवती सुखरूप असेल. आमच्या घरात आहे नाही एक लहान लहान मुलगी आहे परी. जीव आहे आमचा सगळ्यांचा तिच्यावर, आणि ती गेले काही दिवस नाही, गेले वर्ष. मी खरंच सांगते तुम्हाला, आता ह्या क्षणाला तिला रेवतीची खरंच खूप गरज आहे.
मला माहितीये तुम्ही वयाने मोठे आहात, माणसं ओळखू शकता. मी एका मुलीच्या काळजीपोटी तुमच्या काळजीचं उत्तर द्यायलाच आली आहे इथे. आणि मी स्वतः येऊन इथे तुम्हाला भेटते, तुमच्याशी बोलते, म्हणजे जे काही ओळखायचं ते तुम्ही ओळखलं असेलच. अर्थात मी जो काही शब्द दिलाय त्यावर विश्वास ठेवायलाच हवा असं नाहीये. तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात. ताई, तुम्ही चहा कॉफी वगैरे काही घेणार का? तू बनवणार आहेस? नाही, ऑफिसमध्ये मशीन आहे ना. अगं ती कशी करेल इथे ऑफिसमध्ये? तिथे काहीतरी तू आपलं विचारतेस. अरे आता तिने इतक्या आग्रहाने विचारलं म्हणून मला वाटलं तीच बनवणार असेल. सर तुम्हाला महत्वाची मीटिंग आहे ना, तुम्हाला अर्जंट जायचं होतं. अरे हो, बरं झालं, थँक्यू. ताई मला थोडंसं जायला लागेल, एका व्यक्तीला भेटायचंय. मी निघू का? थोडी घाई आहे. शेफाली काही कामाचं असेल तर प्लीज बघून मी बघते. तुम्ही ताई बाय बाय, मी भेटतो. बरं या ना ताई, बसा इथे. काय आणू तुम्हाला? चहा कॉफी का ज्यूस? काय मुद्दाम आठवण करून दिलीस ना समीरला मीटिंगला जाण्याची. तू हा जो काही साधेपणाचा आव आणतीयेस, तुम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुला? काय झालंय ते? बघ, जोपर्यंत तू मला इम्प्रेस करत नाहीस ना, तोपर्यंत तुमच्या दोघांचं काहीही होऊ शकत नाही. हे प्लीज लक्षात ठेव. हं? तरीही तिच्या आठवणी अजूनही रेंगाळतात या घरातल्या प्रत्येकाच्या मनात. आणि म्हणूनच घरातला प्रत्येक जण या फोटो समोर येऊन घुटमळत असतो सतत. त्यामुळे या घरात नेहाला रिप्लेस करणं इतकं सोपं नाहीये. येत आहे माझ्या लक्षात. म्हणजे त्यांनी इथली एक जागा बनवली नव्हती, तर सगळी जागाच व्यापून टाकली होती. करेक्ट. पण काही टेन्शन नाही मॅम, मी त्यांची जागा घेईन. हळूहळू माझ्या पेसने. पण जमेल मला. जमेल नाही, जमवावंच लागेल. म्हणजे हे तुझ्या भल्यासाठी आणि आमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी. असा जम बसव ना की हाच काय, या नेहाचा कुठलाही फोटो या घरात उरूच नाही. अरे तू परीला बघितलंस का रे कुठे? होते दूध प्यायचं नाही म्हणून लपलीये कुठेतरी. मी जरा बघून येतो. काय झालं? हा? काय झालं? मी त्या अनुष्का मेहताला भेटून आलो. यश, आय एम सॉरी यार. आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की तू त्या ऑक्शनमुळे बेचैन आहेस, पण त्या अनुष्का मेहताला भेटल्यावर मला कळलं की नाही, तुझ्या अस्वस्थतेचं कारण वेगळं आहे. कुणालाही असा त्रास झाला असता. अरे त्या अनुष्का मेहता म्हणजे हुबेहूब नेहा आहे रे. अगदी सेम नेहा. हुबेहूब नाही समीर,
हुबेहूब नाही, ती नेहा आहे. ती कशी वागली तुझ्याशी यार? नाही यश, ती नेहा नाहीये, ती अनुष्काच आहे. नाही समीर, आय एम डॅम शुअर की ती नेहा आहे, माझी नेहा. हा पहिला एक मिनिट. हॅलो. Yeah, Mehta's office? Yeah, this is Sam from San Francisco. No, Sam from San Francisco. आता तुम्ही मेहतांना फोन केला म्हटल्यावर मेहताच असणार ना फोनवर. काम बोला. Would like to talk with Anushka Mehta. Please transfer the call. जरा विश्वास ठेव, 2 मिनिट थांब. या प्लीज. ते अनुष्का मॅम अपॉइंटमेंट शिवाय कोणाशी बोलतच नाही ना. तुम्ही घेतली अपॉइंटमेंट? नाही. हा, मग अपॉइंटमेंट घ्या, मग नंतर आपण बोलू. हा, जय श्री कृष्ण. अरे सुनो. होल्ड ऑन मेहता जी, नहीं तो लक्ष्मी नाराज हो जाएगी. लक्ष्मी? कौन लक्ष्मी? अरे लक्ष्मी माने हिस्सा, तुम्हारा हिस्सा. हिस्सा? हिस असा आवाज येतोय ते. हॅलो. क्लायंट आहे, एक इंटरेस्टिंग प्रपोजल आहे, ते जरा बोलून घेतो. हाँ बोला. हाँ आता क्लियर छे. हाँ यस, यू आर एब्सोल्युटली राइट. इंटरेस्टिंग ऑफर छे. देखिए, आप हमें अनुष्का मेहता जी का अपॉइंटमेंट मिलवा के दीजिए. तुमचं मीटर डाऊन. ओ ठीक आहे, ऑल राईट. मग एक काम करा, तुम्ही 1 तासामध्ये या ना. हा, आपण नाही आज नाही पॉसिबल. उद्या चालेल तुम्हाला? उद्या ओके, वांधो नाही. उद्या सकाळी 11 वाजता तुमच्या ऑफिसला भेटूया. ओके 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 ओके, थँक्यू. ओके. उद्या सकाळी 11 वाजता आपण जातोय. वेळेच्या 1 तास आधी तयार राहा. कुठे जातोय? ओके, आपण भेटणार आहोत अनुष्का नेहाला. त्यामुळे आई ग आई, आज चालून ना पाय खूप दुखतायत. आई ग ताई, मी चेपून देते पाय. मी चेपून देते. तू माझे पाय चेपून देतीयस म्हणून मी इम्प्रेस होईन असं समजू नकोस. हं, कॅरी ऑन. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. सलाम अलैकुम. नमस्ते. सलाम अलैकुम. वालेकुम अल हबीबी. आणि ओळखलं समीर, मी सांगतो तुला. थांब. हॅलो. या कम हियर. कम. Who you looking for? गद्दा. गद्दा? गद्दा रितेश गद्दा. रितेश गद्दा नहीं. रितेश मैस्त्रे. हूँ रितेश मेहता छू. तू रितेश मेहता, तू तुम्ही असती, तू रितेश मेहता असती, ओळखलं नसती, आम्हाला माहित नसतं. We come for a business meeting.
बिझनेस एवढं स्पष्ट? बिझनेस मीटिंग. अच्छा, कॉल केला होता तुम्ही? हो. पण कॉलवर तर मराठीत बोलला होता. हबीबी वाच काय बोलत असती फोन कर nasty big guy. I'm going nasty. I'm not interested असती. बिझनेस दिला खरंच आराम. ही कशी चिडवत असते आपल्याला. आम्ही कशा फोन करत असते मराठीमध्ये. मराठीनो मीडिया तर कॉल करत असते. मीडिएटर. Whom you are looking for? आता रितेश मेहता मीटिंग फुल्लूस. मी फुल? रितेश मेहता फुल? फुल असती. काय करायचं याचं? मराठी नसते फुल असते. फुल्लूस कमिशन. लक्ष्मी कम्प्लीट गद्दा असती. कम्प्लीट याच्यापेक्षा चांगलं आमच्याकडे ऊत असती. घर गौरी ऊत असती. मीटिंग या टच नसती. गोष्टी आमचं तुमच्या मागचं येत असते. या